सापाड विपक्ष ढोळे अशी मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ढोळे संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय. मित्रांनो आमच्याकडे एक गाडीची चावी सापडली. यमहा या गाडीची चावी सापडली आहे. ज्याला सुरक्षित घरी जायचं असेल त्यांनी ही चावी घेऊन जा, नाहीतर यम देवता देखील वाट बघतोय तुमची. कारण यमा गाडी आहे आणि यमाला चालवणं हे तुमच्याच हातात आहे. त्यांना थांबवायचं की चालवायचं हे तुम्ही ठरवा. लवकर या आणि आमच्याकडनं ती चावी घेऊन जावा. नेल्सन मडवी आणि रोहित पाटील. नेल्सन मडवी आणि रोहित पाटील. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर साहिल शेख शानू यांसारखे चांगले गोलंदाज देखील आपण पाहिलेत आज ढोळे संघाकडे. कुशाल श्रीशा स्पोर्ट्स क्लब सापाड म्हणजे सापर्डे वर्सेस सम्राट एंटरप्राइजेस ढोळे रुपये जाधव पुरस्कृत असणारी ही संपूर्ण टीम. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं ओव्हर द विकेट. फुल टॉस होता नेल्सनला मडवीसाठी. फुल टॉस एक मिळालेली आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. स्वीप करायला गेले होते, झाडू शॉट खेळायला गेले होते, अंगाला ब्रश झाला, पॅडवर रॅप झाला, त्यानंतर एक मिळाली आणि अशा पद्धतीने श्री गणेश झालेला आहे. 18 मध्ये किती धावा येतील, कारण पहिली मॅच आपण द्वितीय फेरीमध्ये बघितली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा होत्या किती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा झाल्या किती. मोमेंटम शिफ्ट झालं. तेजस जाधव सारखा सितारा आला आणि अद्विक 11 बोरशेती संघाला सरस्वती कालिंग संघाच्या समोर तारून गेला. तारणहार संकट मोचक म्हणून त्याने ती भूमिका वटवली आणि ती भूमिका वटवणं त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गेलं. निल्सन मडवी आणि रोहित पाटील. रोहित डावखरे. त्रिफाचित रोहितने लेग स्टंप दाखवला आणि लेग स्टंप उडाला. अशा पद्धतीने पहिला फलंदाज सापाडे संघाचा या ठिकाणी बाद झाला. कांजळी टीमला द्वितीय फेरीमध्ये बाय मिळाली. तृतीय फेरीमध्ये ते पात्र ठरलेत. आता तृतीय फेरीमध्ये एकंदरीत अद्विक 11 बोरशेती टीम आलेली आहे. तर ती टीम आणि विजयी संघ यामध्ये लॉटचा कार्यक्रम होईल. आणि आता विजयी संघ आणि
अद्विक 11 बेस्ट ऑफ बोरशेती यामध्ये बाय साठी चिठ्ठी पाडली जाईल आणि तदनंतर चित्र सुस्पष्ट होईल की तृतीय फेरीमध्ये कोण खेळेल, चतुर्थ फेरीमध्ये कोण क्वालिफायर मॅच साठी पात्र ठरेल. नो बॉल. नेल्सन मडवी आणि इथे आपण पाहतोय रोशन घोडे. नो बॉल आहे, फ्री हिट असेल. 3 धावा धावसंख्या फलकावर, 1 गडी बाद 3. बॅटची एज लागली आहे इथे. हाना मध्ये आपण पाहतोय नेल्सन मडवी थोडस संघर्ष जास्त करतायत. आक्रमकता अजूनपर्यंत त्यांच्याकडनं पाहावयास मिळाली नाहीये. प्रयत्न तर चांगले करतायत परंतु अजूनपर्यंत यश आलेलं नाहीये. पहिल्या मॅच मध्ये देखील लवकर बाद झाले होते. चला या अद्विक 11 बोरशेती संघाचा एक प्रतिनिधी राहा कारण विजयी संघचे दोन्ही खेळाडू 12वे आहेतच आणि लॉटचा कार्यक्रम होतोय. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंच कळवतील 4 की 6. प्रेक्षक राजाओ काय आहे, चौकार आहे. ओके. कॅमेरामॅन आपण वळायचंय. लाईव्ह आम्ही तृतीय फेरीतील लॉर्ड्स या ठिकाणी पाडतोय. जी चिठ्ठी निघेल ती क्वालिफायर मॅच खेळेल. जी चिठ्ठी निघेल ती क्वालिफायर मॅच खेळेल. आणि विजयी संघ क्वालिफायर मॅच खेळणार आहे. दोन्ही संघाला खूप चांगली संधी आली, नामी संधी इथे चालून आली. ही मॅच जिंका आणि क्वालिफायर मॅच जिंका आणि बक्षीस घेऊन जा. कारण फायनलची सरपंच चषक 2025 ची ट्रॉफी जिंकायची असेल तर विजयी संघ जो निघेल त्या टीमला सुवर्ण संधी क्वालिफायर मॅच जिंकून बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्याची. 1 गडी बाद 7. हो प्लेड ऑन. स्विंग अँड मिस. बॅटची एज लागली आणि विकेट किपरच्या हातामध्ये कॅच दोन परततायत नेल्सन मडवी. संघाला चेतन मडवी यांच्याकडनं लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपये सुवर्ण संधी. दोन गडी बाद 13 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. 3 षटकाची मॅच आहे. टार्गेट समोर ठेवावं लागणार आहे. केतन शॉर्ट ऑफ लेन समोरच्या दिशेने लॉफ केलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक असतील आणि गुड कॅच, गुड जजमेंट पाहायला मिळालं. 1 मोर विकेट इज डाऊन.
कुणाल पाटील आलेत. 3 फलंदाज बाद झालेत 13 धाब्यांवर. केतन मगर स्लोवर वन मिड विकेट टार्गेट केलंय. उंच गेलाय. आउट ऑफ दी पार्क जाऊ शकणार नाहीयेत. खूप सुंदर कॅच पकडली गेली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मला वाटतं कोण होते? पिंट्या का फंट्या? स्वप्नील होते. कांदळी संघाचे कर्णधार आणि अद्विक 11 बोशुदी संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. आणखीन एक विकेट. 5वा फलंदाज बाद झालाय आणि हॅट्रिक देखील मिळवली. या हॅट्रिकला चेतन मडवी ना कांदळी टीम कर्णधार चला टॉस साठी. हो छोट्या बॅकलिफ्टने ऑन साइडला प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू स्टंपच्या अगदी जवळच राहिलाय. काय बॉलिंग केली आहे केतन मगरीचं वैशिष्ट्य असतं की ती पाण्यामध्ये असताना सगळ्या प्राण्यांना सांगते की मी तुमची मैत्रीण आहे, मी तुमचं अगदी मित्र आहे आणि हळूवार पद्धतीने तिचं तोंड उघडते आणि उघडल्यानंतर त्या तोंडामध्ये एखादा भक्ष गेला तर त्याचं जीवन संपुष्टात येतं. या केतन मगरचंही तसं आहे. अगदी बॅटरला तो जाळ्यामध्ये अडकवतोय. 3 5 1 मोर विकेट इज डाऊन. दांडीगुल फलंदाज बाद. लेकास जबरदस्त ही बॉलिंग पाहायला मिळाली आहे केतन मगरची. चार विकेट, एकही चेंडू मध्ये एकही धाव दिली गेली नाहीये. 4ही डॉट बॉल आणि 4ही विकेट टेकिंग डॉट बॉल पाहायला मिळालेत. धावा झाल्या किती? 13. मागील मॅचेस पुनरावृत्ती पाहावयास मिळते परंतु तिथे तेजस जाधव सारखा तारणहार संकटमोचक आला होता. आता बघायचे कुशाल स्पोर्ट्स क्लब सापडे यासाठी कोण ठरेल हा संकटमोचक. कारण ऍटलिस्ट फाईट करण्यासाठी तुमच्याकडे 25 ते 26 धावा तरी पाहिजेत. 13 झाल्यात आणि त्या 13 पहिल्या ओव्हरमध्ये होत्या.
हो मिड विकेट टार्गेट केला आणि इथे ठोकलाय षटकार. संकट मोचक मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. 13 आणि 7 झाले 19. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 19. 9.50 सरासरीने धावा झाल्यात 19. हा षटकार किती महत्वपूर्ण ठरलाय. मनीष मडवीच्या बॅटमधून तो षटकार आलाय. सागर पाटील, मनीष मडवी. गोलंदाजी मार्कवर आलाय शानू देखील प्रतिम गोलंदाज आहे. डोळे संघाच्या माध्यमातून स्लोअर वन या ठिकाणी हाताळलाय. क्रॉस बॅटेड शॉट खेळायला गेले होते बॅट्समॅन ऑन साईडला. प्रत्येक शॉट ऑन साईडला खेळणं, जर तो कनेक्ट झाला तर ठीक, परंतु कनेक्ट नाही झाला तर मात्र डॉट बॉलची पर्सेंटेज जास्त वाढते. कारण व्ही शेपमध्ये खेळणाऱ्याला चौकार कमी येतील परंतु डॉट बॉल येणार नाही. आणि 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. शॉट ऑफ लेंथ ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. कॉर्नर झोन मध्ये एकच मिळणार, एक पेक्षा जास्त नाही. 20 झाल्या. 20 धावसंख्या बलक अजून 10 4 चेंडू मध्ये आली तर एक मॅच चांगली पाहायला मिळेल. कारण जसं आद्विक 11 आणि सरस्वती खालिंग मध्ये मॅच झाली कोणी विसरणार नाहीये. आणि श्रेष्ठ आणि वरचढ आपण बघितलं तर बॉलिंग चांगली झाली, बॅटिंग चांगली झाली आणि टर्निंग पॉइंट तेजस जाधव राहिला. नाहीतर विवेक शेलारने चांगली बॉलिंग केली होती. शेवटी एक टीम पुढे जात असते आणि तो मोमेंट, तो क्षण महत्वाचा असतो. पण टर्निंग पॉइंट क्रिकेटमध्ये फार गरजेचा असतो. 6 गडी बाद 20. चला मनीष इथे लॉफ केला. मिस टायमिंग आहे. झेल असेल. झेल पकडला गेलाय. मनीषला परतावं लागेल. पाहायला मिळालं फिंगर होल्ड केला होता. थोडीशी लाईन समच्या जवळपास ठेवली होती आणि फुलर लेन ठेवला. फुलर लेन ठेवत असताना हेलिकॉप्टर उडवणं डावखुऱ्या बॅटरला इतकं सोपं नसतं. वीस 3 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे. 7 गडी बाद 20. 12 एंडर्स सुरू झालेत आता. हो बॅटची एज लागली आहे. शिरताज शेख काय जबरदस्त विकेट किपिंग बघायला मिळाली. खाली येता येता चेंडू कुठे शरीरावर आदळला आणि परतला हे शिरताजलाही कळालं नाही आणि आम्हाला देखील कळालं नाहीये. फिल्डिंग चांगली झाली. 7 गडी बाद 21. हा चेंडू लेफ्ट केलाय. बॅटरला वाटलं वाईड असेल अशा नजरेने पाहतायत. वेल सेटअप शानू काय बॉलिंग केली आहे. या ओव्हर मध्ये शानूने दिल्या किती? फक्त 2च दिल्यात. थर्ड अंपायर साठी घेतलाय व्हाईट बॉल साठी. ओके
थर्ड डिलिव्हरी, खूप सुंदर बॉलिंग. 7 गडी बाद 21. अंतिम चेंडू आहे. हो, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. हिटिंग आग मध्ये हा चेंडू टाकला गेला. बदल आली तर दाखवलं आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं ठोकला षटकार. या 6 धाब्यांनी धाबा झाल्या 27. जिंकण्यासाठी कराव्या लागतील 28. अद्विक 11 बेस्ट ऑफ बोरशेती नाणेफेकीचा खोल करण्यासाठी यायचं आहे आणि कांदळी टीमचे करणं तर आपण देखील टॉस साठी या. अद्विक 11 बोरशेती देसाई साहेब बोरशेती टीमचे कर्णधार. वासुदेव भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अद्विक 11 बोरशेती या संघांदरम्यान हा टॉस आपण पाहतोय. टॉस जिंकला मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी टीमचे कॅप्टन आपला निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग त्यांनी घेतली आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बोरशेती त्यांच्या विपक्षामध्ये कांदळी. टॉस जिंकला कांदळी टीमनं. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले. बॅटिंग करायची ती बोरशेती टीमला. जोवात विद्यमान मॅच कडे अठ्ठावीस धावत संख्येचं टार्गेट सेट केले ते ढोळे संघासमोर. आणि मग अशी 36 बनवायच्या होत्या. सामना जवळपास येऊ नये खालिंग संघाने तो सामना गमावला. ढोळे संघ नक्कीच ती मॅच त्यांनी पाहिली असेल आणि आता त्यांना 28 बनवायचे आहेत. एक वेगळं माइंडसेट कॅल्क्युलेशन ते क्रिकेट नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील खेळलं जाईल. दुसऱ्या बाजूला कुशल स्पोर्ट्स सापाड संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. 28 धाव संख्येवर संघर्ष केला जाऊ शकतो. लेट नाईट तुम्ही खेळताय आणि अंडर फ्लड लाईट कमी धावांवरचं संरक्षण नेहमी सातत्यानं केलं जातं. जेव्हा धावा कमी बनवायच्या असतात त्यावेळी द्विधा मनस्थिती असते बॅटर्सची की मोठे फटके मारून खेळायचं की सिंगल डबल. आणि अशा सिच्युएशनमध्ये भरपूर वेळा विकेट्स पडतात आणि ती मॅच फसत जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये केतन मगर आणि त्याच्या समवेत साईल. आणि एक वेगळा निर्णय घेतलाय ढोळे टीमनं. त्याने अटॅकिंग बॅटर्सला पुढे पाठवलंय. मॅच लवकर क्लिअर करायची, लवकर फिनिश करायचा हाच निर्णय आणि हा योग्य निर्णय देखील असू शकतो. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर नेल्सन मडवी. अनेक वर्ष कुशल स्पोर्ट्स सापाड संघाचं नेतृत्व या खेळाडूनं केलंय. वाईट बॉल नाही तो सुरुवात करतो. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होते ऍड. त्यानंतर कांदळी संघ लगेचच आपण फिल्डिंगसाठी उतरायचं. या मॅच नंतर बोरशेती आणि कांदळी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा विजेता आजच्या दिवसातली अंतिम मॅच खेळ क्वालिफायची मॅच खेळ जो विद्यमान सामना सध्या सुरू आहे ढोळे आणि सापाडमध्ये. बॅटची कडा शॉट फाईन लेगचा खेळाडू बीट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावा.
नेल्सन मडवीनं प्रचंड मोठा धक्का दिला डोळे टीमला. फलंदाज बाद. धावसंख्या 7 आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. सरताज झालेत न्यू बॅटर सरताज शेख, लेजेंडरी क्रिकेटर. येणारा प्रत्येक खेळाडू आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचा, तेच प्रयत्न साहिलने केला. तो बीट झाला, त्याची विकेट. सिरताजने देखील तेच. बॉलच्या मेरिटवर खेळणं आवश्यक असतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बॉल कोणत्या दिशेला कोणत्या लाईनच्या त्या दिशेने खेळणं आवश्यक असतं. बॉलच्या मेरिटवर खेळणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आवश्यक असतं. त्यावेळी तुम्ही यशस्वी होता. ऑन साईडला खेळत बॅक टू द बॉलर. केतन मगरची विकेट मिळू शकली असती. वैविध्यपूर्ण षटक, नाटकीय घडामोडी या संपूर्ण षटकामध्ये आपण पाहिलं. नेल्सन मडवीच्या सुरुवात चांगली झाली होती, परंतु नेल्सननं जबरदस्त कमबॅक केलं. पहिले षटक समाप्त. टीमची टोटल 7 विजयासाठी 12 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता. टीम सापाड, वेळ घेऊ नका, तुमचं टाइम मीटर सुरू आहे. 12 बॉल 21 ची आवश्यकता आहे ढोळे संघाला. सर्वांनी एकत्र येऊ नका. बारा बॉल 21 ची आवश्यकता. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज रोहित पाटील. स्विच हिटचा प्रयत्न. जास्त ना आतमध्ये रस्त्यापासून 1 मिनिटावर. नाही आता लागल 10 मिनिटात. ठीक आहे पटकन चल, मी कॉमेंट करतो. मागच्या ओव्हरमध्ये 4 सलग डॉट आणि या ओव्हरमध्ये 2, संपूर्ण 6 बॉल डॉट, 1 ओव्हर डॉट झाले. मागच्या ओव्हरमध्ये सलग 4, या ओव्हरमध्ये सलग 2. 6 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये डोळे संघासाठी. भरपूर मोठी गोष्ट आहे. सापाड संघ चांगली कामगिरी. समोर खेळलेत केतन मगर, विकेटची संधी आणि हो यस 7वा डॉट. विकेट लॉंग ऑनला पकडले कॅच. फलंदाज बाद.
मागच्या 7 बॉलवर 2 विकेट आणि एकही धाव आलेली नाहीये. भरपूर मोठी गोष्ट आहे. ढोबळे संघ निराशेच्या गर्तेमध्ये पहिल्या 3 बॉलवर 7, त्यानंतर 7 बॉलचा खेळ झाला, त्याच्यामध्ये एकही धाव नाहीये. विकेट आपण पाहिले 2 गेलेत. शानू आलाय मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉलमध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता. तर उर्वरित 3 बॉलमध्ये 2 मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता है ढोळे टीमला. इस ओवर की आखिरी 3 गेंद बची है और 3 गेंदों पे 2 बड़े हिट महत्वपूर्ण है टीम ढोले को. दूसरी ओर अगर देखा जाए तो टीम सापाड़ की तरफ से बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. शफल किया, इस गेंद को टर्न किया है डिफाइन लेग रीजन के दिशा में. गेंद मैदान के बाहर. 4 रन. हुक शॉट था यहाँ पर. शानू पहला बॉल फेस करते हुए इस गेंद को डिफाइन लेग रीजन की तरफ भेजा 4 रनों के लिए. यहां से समीकरण बदलता हुआ शेष 8 गेंद यहां से, और 8 गेंदों में जीतने के लिए 17 रनों की जरूरत टीम ढोले को. बेहतरीन मुकाबला सापाड़ वर्सेस ढोले के बीच में. स्विच हिट की कोशिश इस बार नाकामयाब. गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए डॉट गेंद. बेहतरीन ओवर यहां पर घटा हुआ रोहित पाटिल द्वारा. 5 गेंदों का खेल अभी तक हुआ है और इसमें सिर्फ 4 रन देके 1 विकेट उसने प्राप्त किया है. ऑन साइड में खेलने की कोशिश, फिर से एक बार बीट हुए. शानू अपने आप पर निराश. वहां पर रिमेनिंग 6 गेंद का खेल शेष यहां से, और जीतने के लिए 17 रनों की जरूरत इस मैच में टीम ढोले को. पहले ओवर में नेल्सन मडवी ने महज 7 रन दिए थे अपने ओवर में और एक महत्वपूर्ण सफलता उसने प्राप्त की थी. सेकंड ओवर में रोहित पाटिल का बेहतरीन प्रदर्शन, जिसमें रन आए सिर्फ कुल मिलाकर 4. 1 विकेट रोहित पाटिल ने वहां पर प्राप्त की. और आखिरी ओवर में यह मुकाबला भी जाता हुआ. 6 गेंद का खेल शेष है और 6 गेंदों में जीतने के लिए 17 रनों की जरूरत इस मुकाबले को टीम ढोले को. अगला मुकाबला देखना मत भूलिएगा. एक बेहतरीन मैच मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली और उनके विपक्ष में अद्विक 11 बेस्ट ऑफ बुरशेती. और ये 2 टीम को बीच में एक बड़ा मुकाबला. टॉस जीत के पहले गेंदबाजी का फैसला किया है टीम मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली ने. बल्लेबाजी करनी है नेक्स्ट मैच में अद्विक 11 बेस्ट ऑफ बुरशेती को. खेल शुरू करना है टीम कुशल स्पोर्ट्स सापाड़ नेल्सन मडवी. हर एक ओवर के बाद, हर एक गेंद के बाद सब खिलाड़ी इकट्ठा मत हुई है. समय की पाबंदियों को समझिए. टीम कुशल स्पोर्ट्स सापाड़ 6 गेंद 17 रन. यहां से एक बेहतरीन मुकाबला कटा हुआ टीम सापाड़ और ढोले के बीच में. भारी संख्या में दर्शक अभी भी मौजूद है. रात के 1:06 हुए और भारी संख्या में दर्शक इस सरपंच चषक 2017 का आनंद लुप्त कर रहे हैं. और अब सभी दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करते हैं सरपंच चषक 2025 ग्रामस्थ मंडल कोसले की ये बेहतरीन टूर्नामेंट में. हाफ ट्रैकर ऑन साइड में खेला है. सिरताज शेख के बल्ले से परफेक्ट मिडल, प्रॉपर एग्जीक्यूट और गेंद को भेज दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. मुकाबला कड़वट लेता हुआ. 6 गेंदों में 17 रनों की जरूरत थी. पहली गेंद पर एक बड़ा सिक्सर आता हुआ सिरताज शेख के बल्ले से. आधे पिच पर ये गेंद थी. हाफ ट्रैकर थी और उसको पुल कर दिया मिड विकेट की दिशा में. 6 रन प्राप्त करते हुए अभी समीकरण बदलता हुआ. 5 गेंद का खेल शेष है और जीतने के लिए यहां से 11 रनों की जरूरत. कुशल स्पोर्ट्स सापाड़ और ढोले के बीच में ये घमासान चलता हुआ सरपंच चषक 2025 में. बढ़िया मुकाबला, रोमांचकारी मुकाबला भी मैदान के अंदर घटा हुआ. यहां इस बार लेंथ को बदला. सेंसिबल क्रिकेट. पिछली गेंद पर अगर देखा जाए तो हाफ ट्रैकर थी, उस पर एक सिक्सर आता हुआ. इस बार लेंथ में परिवर्तन करते हुए आगे की लाइन थी
ओवर पिच थी, सामने बैक टू द बॉलर खेला सिरताज शेख ने, कोई भी रन नहीं इस गेंद पर, डॉट गेंद आती हुई। सामने की तरफ खेला है, लॉन्ग ऑन है वहां पर, उसके सर के आगे से गेंद फ्लाई होती हुई, 4 रन। हुआ एक 6, उसके बाद डॉट, उसके बाद 4। पहली 2 ओवर में अगर देखा जाए, टीम सापाड़ आपसे रिक्वेस्ट है प्लीज मैच को शुरू करिए। हर एक गेंद पर इकट्ठा मत हुई है और यहां से इक्वेशन अभी 3 गेंद और 7 रनों की जरूरत है। सिरताज शेख लेजेंडरी क्रिकेटर यहां पर अपना अनुभव जोकते हुए पूरी तरीके से इस मुकाबले में अगर देखा जाए तो बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए 3 गेंद 7 रन कहा जाएगा मुकाबला सापाड़ के पक्ष में या डोहले के पक्ष में। इस बार धीमी गेंद थी, गति में परिवर्तन किया पूरी तरह से, वहां पर अगर देखा जाए तो बीट किया सिरताज शेख को, समझ नहीं पाए, पेस के लिए खेलना चाहते थे बट लास्ट मोमेंट में जब गेंद को रिलीज कर दिया, फिंगर मोड़ किया था और गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कट हुई लेग कटर था और गति पूरी तरीके से उसमें कम कर दी थी गेंदबाज ने। सागर पाटिल वहां पर गेंदबाजी करते हुए अभी 2 गेंद 6-7 रनों की जरूरत है। बेहतरीन मैच और कंपलसरी आपको ये 7 रन बनाने हैं, ये बात ध्यान रखनी है टीम डोहले। यहां पे सुपर ओवर का नियम नहीं है इस टूर्नामेंट में, 2 गेंद 7। इस बार छोड़ दिया है, अंपायर का इशारा, ये वाइड बॉल है। एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड में ऐड होता हुआ टीम का टोटल 22, 2 गेंद 6 रनों की जरूरत। व्हाट अ मैच, जबरदस्त मुकाबला गट्टा हुआ डोहले और सापाड़ के बीच में, आखिरी गेंद तक ये मुकाबला और ये थरार, ये रोमांच इस मुकाबले का चलता हुआ। फुल टॉस से ऑन साइड की दिशा में खेला है और गेंद को पहुंचा दिया है सीमा रेखा के बाहर। सिरताज शेख ने यह मैच को जिता दिया है। थैंक यू। बेहतरीन मैच, 2 गेंदों में 6 रनों की जरूरत और सिरताज शेख के बल्ले से बेहतरीन सिक्सर और इस मुकाबले को जीती हुई टीम डोहले हार्दिक हार्दिक अभिनंदन। मैन ऑफ द मैच इस मैच का सिरताज शेख नो डाउट, जिन्होंने बेहतरीन प्रदर्शन किया बल्लेबाजी में और इस मुकाबले को डोहले टीम के पक्ष में जीत दिलवा दी। सिरताज शेख ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। या सिरताज आपण आणि कांदी संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे। सिरताज शेख आपण यायचे, विविध पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला दिले जातील आणि दत्ता सरांना झोप आले, परंतु दत्ता सर फक्त 2च मॅचेस आहेत। इथून डोळखाम का